उड्डाणपुलाच्या रोटरीचा एक भाग चक्क एका घराच्या बाल्कनीमधून गेलेला आहे। अशोक चौकामध्ये प्रवीण पत्रे यांच्या घराच्या बाल्कनीतून इंदोरा ते दिघोरी दरम्यानच्या उड्डाणपुलाचा भाग गेलाय। मात्र यामुळे काही अडचण नसल्याचं घरमालक पत्रे यांनी म्हटलेलं आहे। NHAIने या संदर्भात पालिकेला बाल्कनी हटवण्याबाबत मागणी केलेली आहे। दरम्यान एवढ्या मोठ्या उड्डाणपुलाचं एवढं भव्य काम सुरू असताना प्रशासन आणि सुरक्षेच्या दृष्टीने वेळी सर्व काळजी आणि पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। दरम्यान घराचे मालक प्रवीण पत्रे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। पाहूया। नागपुरातील अशोक चौकामध्ये आहे ज्यांच्या घराच्यावरून उड्डाण पुलाची रोटरी गेलेली आहे ते प्रवीण पत्रे जी आपल्यासोबत आहे। प्रवीणजी, हे रोटरी वरनं गेलेली आपल्या गॅरेजतून, आपली काही तक्रार किंवा आपलं काही म्हणणं? काही नाही, मला काही तक्रार नाही माझी। पण हे नेमकं काही जे मनपाकडून सांगण्यात येत आहे की अनधिकृत बांधकाम आहे आणि इतर काही आहे, नेमकं काय आहे वास्तवात? तुम्हाला काही नोटीस आलाय का? नाही, अजून तरी आला ना, बोलू त्यांच्याशी आम्ही। जर त्यांनी म्हटलेलं आहे तर बोलू त्यांच्याशी। नाहीच्या अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालं? तुमची काल येऊन इन्स्पेक्शन करून गेलेले? नाही नव्हतं, मी काल ऑफिसला होतो। पण हे नेमकं एवढे बांधकाम सुरू असताना आपल्याला काही त्रास नाही आला? थेट बाल्कनीतून जाताना दिसत आहे तर काही त्रास नाही, कारण की माझी तर वापराची जागाच नाही आहे ती, त्यामुळे मला काही त्रास नाही त्या वस्तूचा। नाही, पण आता एवढा मोठा पिलर आणि इथनं आता पुढे वाहतूक पण होईल, एवढी वर्दळ पण राहील। आमचं बालपण ह्या रस्त्या इथेच गेलेलं आहे, त्यामुळे वाहतुकीचा आम्हाला काही आता सवय झालेली आहे, त्यामुळे त्रासाचा काही इश्यू नाहीये। तर आपल्यासोबत प्रवीण पत्रे जी होते आणि आपण बघू शकतो हा सगळा उड्डाणपुलाचा वरचा जो भाग आहे त्यांच्या बाल्कनीतून जात आहे। मला काही याबाबत बोलायचं नाही, अजूनपर्यंत प्रशासनाकडून कोणताही संपर्क झाला नसल्याचं ते सांगत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।